विको टर्मरिक नहीं कॉस्मेटिक, विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम। हे गाणं भारतात जवळपास प्रत्येकाने ऐकले, पण या प्रसिद्ध ब्रँडची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? कथा सुरू होते 1992 साली। महाराष्ट्रातील उद्योजक केशव विष्णू पेंढारकर यांनी आयुर्वेदाच्या ज्ञानाचा वापर करून त्वचेसाठी नैसर्गिक उत्पादने तयार करण्याचा निर्णय घेतला। त्या काळात बाजारावर विदेशी आणि रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचं वर्चस्व होतं, पण पेंढारकर यांचा विश्वास होता की भारतीय आयुर्वेदातच त्वचेच्या आरोग्याचं खरं रहस्य दडलेलं आहे। ह्यातूनच जन्म झाला विको टर्मरिक क्रीमचा। सुरुवातीला उत्पादन विकण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला। लोकांना आयुर्वेदिक क्रीमवर विश्वास बसत नव्हता, पण हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागले आणि ग्राहकांचा विश्वास जिंकला गेला। यानंतर विकोने एक अशी जाहिरात तयार केली जी भारतीय जाहिरात इतिहासातील सर्वात प्रसिद्ध जिंगल्स पैकी एक ठरली। हल्दी चंदन के गुण इसमें समाए, त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम, विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम। आज 70 वर्षाहूनही अधिक काळानंतरही विको हा भारतीय आयुर्वेदिक ब्रँड देशात आणि जगभरात ओळखला जातो। एका छोट्या आयुर्वेदिक प्रयोगातून सुरू झालेला हा प्रवास आज भारतीय उद्योजकतेच्या यशोगाथांपैकी एक मानला जातो। तुम्हाला कशी वाटली ही न ऐकलेली गोष्ट? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाऊड महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।